नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 250 ते ओवी 258च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत साक्षात आपल्या मुखातनं स्वतःच्या प्रधान विभूतींबद्दल आपल्याला सांगतायत. गरुड पक्षी जो सहजपणे भगवंतांना पाठीवर घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. भगवंत म्हणतात त्याचं कारण असं की पक्ष्यांच्या जातीमध्ये जो प्रधान पक्षी आहे गरुड, तो मी आहे, त्यामुळेच तो मला घेऊन जाऊ शकतो. आता पुढे भगवंत असे म्हणतात, पृथ्वीचिया पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा, एकेंची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा करीजो. अर्थात भगवंतांना म्हणायचंय, पृथ्वीवरती बहुसंख्य प्रमाणात जर पसरलेली कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे जलतत्व, अर्थात सागर. सप्त सागर जे पृथ्वीवरती सर्वत्र पसरलेले आहेत, परंतु त्या सागरांना सुद्धा एका क्षणात प्रदक्षिणा घालेल, एका क्षणात प्रदक्षिणा घालेल असा जो कोण, एकेची उड्डाणे, एकाच उड्डाणामध्ये साताही सागरा प्रदक्षिणा करीजो, तया वहिलिया गतिमंता आत पवनुतो मी पांडुसूता, शस्त्रधरान समस्ता माझी श्रीराम तो मी. अशा प्रकारे पृथ्वीवर पसरलेल्या 7ही समुद्रांना एका उड्डाणात जो प्रदक्षिणा घालतो तो वायू मी आहे. आत पवनू तो मी पांडुसूता, आणि त्याचबरोबर शस्त्रधरान समस्ता माझी श्रीराम तो मी. आणि त्याचबरोबर या पृथ्वीवरती ज्यांनी शस्त्रास्त्र धारण केलं, त्या शस्त्रास्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम तो मी आहे, हे साक्षात भगवंत आपल्याला सांगतायत. या श्रीरामांबद्दलच सांगताना पुढे असं म्हणतात, जेणे सांकडलिया धर्माचे न कैवारे, आपण पया धनुष्य करुनी दुसरे, विजयलक्ष्मीये एक मोहरे केले त्रेती. त्रेती म्हणजे त्रेतायुगामध्ये. काय केलं तर त्रेतायुगामध्ये ह्या श्रीरामचंद्रांनी सांकडलिया धर्माचे न कैवारे, संकटामध्ये धर्म अडकला होता, त्या संकटातून त्याची सुटका केली, धर्माचं सहाय्य केलं. आणि ते कसं तर जणू काही आपल्या स्वतःचंच धनुष्य, आपण पया धनुष्या करुनी दुसरे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, श्रीराम प्रभूंनी शस्त्रास्त्र म्हणून धनुष्य बाण धारण केलं होतं. इथे भगवंत म्हणतायत ते धनुष्य श्रीरामचंद्रांपेक्षा वेगळं नव्हतं, तर ते धनुष्य सुद्धा स्वतः श्रीरामचंद्रच झाले होते. आणि अशा प्रकारे त्यांनी त्रेतायुगात काय केलं तर विजयलक्ष्मीये एक मोहरे, विजयरूपी लक्ष्मी. साक्षात विष्णू प्रगटल्यावर त्यांच्याबरोबर लक्ष्मी माता येणारच, पण हा विजयरूपी लक्ष्मी मातेचा उल्लेख इथे करतात. आणि तो कसा तर धर्माचा न कैवारे, धर्माचा आधार घेतला, धर्माला सहाय्य करण्यासाठी, धर्माला आधार देण्यासाठी त्यांनी
विजयरूपी लक्ष्मीला आपल्या समोर केलं. याचाच अर्थ असा की धर्माला विजय मिळवून दिला. भगवंत स्वतः सांगतायत की धर्माला श्री रामचंद्रांनी विजय मिळवून दिला. पाठी उभे ठाकुनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची सिसाळी, गगनी उदो म्हणतया हस्तबळी, दिधली भूता. आणि पुढे काय केलं तर साक्षात श्री रामचंद्र उभे ठाकले सुवेळी, योग्य वेळी. कोणी असं म्हणतं की सुवेल पर्वतावर. सुवेल पर्वताचाही उल्लेख काही ग्रंथांमध्ये स्पष्टीकरण करताना दिलेला दिसतो. सुवेळी म्हटलं तर योग्य वेळी, अर्थात योग्य वेळ येता क्षणीच स्वतः श्री रामचंद्र उभे ठाकले. आणि त्यांनी काय केलं तर प्रताप लंकेश्वराची सिसाळी, म्हणजेच लंकेचा राजा प्रतापी होता, अर्थात तो रावण, त्याची सिसाळी म्हणजेच त्याची मस्तक आकाशात उडवून लावली. गगनी उदो म्हणतया हस्तबळी, दिधली भूता. आकाशामध्ये ह्या रावणाचा उदो उदो करणारी म्हणजेच गौरव करणारी जी इतर भूतसृष्टी होती, त्यांना त्याच्याच मस्तकांचा बळी रामचंद्रांनी दिला, असा उल्लेख इथं केलेला आहे. तो जेणे देवांचा मानू गिवसिला, जेणे म्हणजेच श्री रामचंद्रांनी, जेणे देवांचा मानू गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. ज्ञानोबारा या ठिकाणी श्री रामप्रभूंचा गौरव करतायत. हे श्री रामप्रभू कसे होते तर ज्यांनी सर्व देवदेवतांना पुन्हा एकदा त्यांचा मान, त्यांचा सन्मान, त्यांचा अभिमान प्राप्त करून दिला. जेणे देवांचा मानू गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला. आणि धर्माचा, साक्षात धर्माचा जीर्णोद्धार केला. धर्म अधोगतीला चाललेला होता. धर्म अधोगतीला चालला होता म्हणण्यापेक्षा धर्माचा ऱ्हास होत होता. आणि तो धर्माचा ऱ्हास भगवंतांनी प्रगट होऊन त्या धर्माचा जीर्णोद्धार केला. असे भगवंत म्हणजे साक्षात श्री रामचंद्र. आणि हे कुठल्या वंशामध्ये प्रगट झाले? सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. तर साक्षात सूर्यवंशामधलेच सूर्यनारायण म्हणूनच श्री रामचंद्र त्या वंशामध्ये प्रगट झाले. तो हतियेरू परिजतया आतू, तो हतियेरू परजितया आतू, रामचंद्र मी जानकी कांतू, मकर मी पुच्छवंतू, जळचरान माझी. भगवंत म्हणतात सूर्यवंशामध्ये जो सूर्य नारायणासारखा प्रगट झाला त्यांनी हत्यार धारण केलं होतं. त्यांनी हत्यार धारण केलं होतं. हती येरू परजितया आतू. ते हत्यार धारण करणारा तो जानकी कांत रामचंद्र, तो मी आहे. रामचंद्र मी जानकी कांतो, अर्थात जानकी कांतू म्हणजेच सीता मैया. त्या सीता मैयाचा हा रामचंद्र म्हणजे मीच आहे असं भगवंत सांगतायत. त्याचबरोबर मकर मी पुच्छवंतू, जळचरान माझी. जळचर म्हणजे अर्थात जलामध्ये राहणारे, जलामध्ये राहणारी जी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये पुच्छवंतू म्हणजे शेपटी असलेला एक प्राणी आहे, तो मगर, तो मी आहे. पै समस्ताही वोघा, मध्ये जे भगीरथे आणिता गंगा,
जनुने गिळिली मग जंघा फाडूनी दिधली. अजून एक आपली विभूती प्रगट करतात. ते म्हणतात, आणि समस्तही जे ओघ म्हणजे प्रवाह या पृथ्वीवर आहेत त्याच्यामध्ये गंगा नदी. या गंगा नदीला भगीरथ राजाने भगीरथ प्रयत्न करून या पृथ्वी लोकावर आणलं. ती गंगा मैया, त्या गंगा मैयाला जनु राजाने गिळलं होतं. जनुने गिळिली आणि त्याच गिळलेल्या गंगा मैयेला त्यांनी आपल्या स्वतःची मांडी फोडून परत एकदा प्रगट केलं. जनुने गिळिली मग जंघा फाडूनी दिधली. ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पंडुसूता. जलप्रवाहान समजता माझारी जाणे. अशी जी जनुच्या मांडीतनं प्रगट झाली ती गंगा मैया. ह्या त्रिभुवनात वाहणारी ती एकच, आणि जनु राजाच्या मांडीतनं ती प्रगट झाली म्हणून ती जान्हवी म्हणून ओळखली गेली. तर सर्व जलप्रवाहांमध्ये ही जान्हवी नदी माझंच रूप आहे. जलप्रवाहान समजता माझारी जाणे. ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी. सगळे न जन्म सहस्त्रे अवलोकी अर्ध्यानवती. आता भगवंत म्हणतात, ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी. अरे अशा वेगवेगळ्या सृष्टींमध्ये विभूती नाम सुता एकेकी. एक एक विभूतीचं नाम मी तुला सांगत जावं. सगळे न जन्म सहस्त्रे अवलोकी. तर हजारो जन्म जातील आणि तुला ह्या वेगवेगळ्या सृष्टीमधल्या माझ्या एका विभूतीची नावं मी सांगत राहीन. त्यासाठी हजारो जन्म जातील, परंतु अर्ध्यानवती, परंतु अर्ध्या देखील विभूती त्यात सांगून होणार नाहीत. अशी ही भगवंताची आणि भगवंतांच्या विविध प्रधान विभूतींची व्यापकता सुद्धा भगवंतांसारखीच आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.